उल्लासनगर चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिति उल्लासनगर की ओर से रविवार को सुबह 7 बजे से उल्लासनगर 4 और 30 सेक्शन यहां से शोभा यात्रा निकाली गई और इस यात्रा में पुरानी पारंपरिक आदिवासी कलाओं और नृत्यों के साथ साथ लेजिम बैंड ऐसी कलाओं ने भाग लिया था। इस यात्रा में हिंदू नववर्ष समिति के अध्यक्ष और शिवसेना उपजिला प्रमुख अरुण आशान, शिवसेना शहर प्रमुख रमेश चौहान, पूर्व महापौर लीलाबाई आशान, पूर्व नगर सेवक सुरेश जाधव, पूर्व नगर सेविका जोशना जाधव, युवा सेना शहर अधिकारी सुशील पवार, पूर्व नगर सेविका जयश्री सुर्वे, संदीप सुर्वे, अनिल मराठे, मनसे जिला अध्यक्ष सचिन कदम, मनसे जिला अध्यक्ष प्रदीप गोसे, भाजपा के नीलेश बोबदे और बड़ी संख्या में स्थानीय नागरिक महिलाएं इस नववर्ष यात्रा में शामिल हुई थी। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्लासनगर। सर्वप्रथम उल्हासनगर शहरवासियांना मी गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। तसंच सिंधी बांधवांना चेटीचंडच्या पण शुभेच्छा देतो। आज सकाळी 7 वाजल्यापासून ओटी चौक येथे एकदम हर्षोल्लासामध्ये आज या शोभायात्रेचं आयोजन सर्वपक्षीय केलं होतं। सन्माननीय माजी महापौर लीलाबाई आशान, माजी उपमहापौर रमेश चौहान साहेब, नगरसेवक सुरेश जाधव, चांदपूरजी, जयश्री सुर्वे, संदीप सुर्वे, सचिन कदम, गोडसे, बोबडे, सगळेच मंडळी आमच्या या विभागातील देशमुख, फक्केजी, गव्हाणेजी या विभागातील सगळेच मान्यवर यांनी सर्वपक्षीय भेदभाव न मानता आज हिंदू म्हणून एकत्र येऊन हिंदूंचा गुढीपाडवा हा सण साजरा केला। यामध्ये सर्व परिसरातील आबालवृद्ध आणि खास करून महिलांची उपस्थिती एकदम लक्षणीय होती। सकाळी 7 वाजल्यापासून उत्साहाचं वातावरण होतं आणि गेल्या 3 वर्षांपासून या गुढीपाडव्याचं आयोजन ह्या उल्हासनगर शहरामध्ये केलं जातं। त्या निमित्ताने आम्ही सगळेजण एकत्र येऊन गुढीपाडवा आणि ती शोभायात्रा या उल्हासनगर शहरामध्ये भव्य मिरवणुकीद्वारे करतो। त्याला असा उत्तम असा प्रतिसाद ह्या यंदाच्या 3ऱ्या वर्षी भेटलेला आहे आणि सगळे मान्यवर यामध्ये मग डॉक्टर मंडळी असतील, मग इकडचे व्यापारी असतील, या सगळ्यांनी या शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला। या शोभायात्रेमध्ये आमचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे साहेब हे सुद्धा सहभागी झाले होते। माननीय खासदार यांचा सुद्धा या शोभायात्रेला त्यांचा निरोप आला होता, त्यांनी पण शुभेच्छा दिल्या। सगळ्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी इकडचे आमदार असतील त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या। त्या शुभेच्छासह आजची यात्रेची सांगता छत्रपती शिवाजी महाराज मैदानात झाली आहे। मी पुन्हा एकदा या उल्हासनगर शहरवासियांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि चेटीचंडच्या पण शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय झुलेलाल।